म्हणून मी आता कलेक्टरांशी बोललो, विभागीय आयुक्त त्यांच्याशी पण आता बोलणार आहे आणि मी विनोद तावडेंशी एक पत्र दिलेलं आहे. त्यांना ते सांगणार की तुम्ही सांस्कृतिक मंत्री आहात. खरं म्हणजे आम्ही दोन पटीने टॅक्स वसूल करतो. एक प्रॉपर्टी टॅक्स जो महापालिका जे घेते ना, त्यांचं हे कर्तव्य आहे महापालिकेचं की त्यांना नळ, पाणी, ड्रेनेज, गार्डन, औषधोपचार आणि त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी हे बांधलेलं आहे. आणि महापालिकामध्ये आमच्याकडे पैसा नाही, पैसा म्हणून हे चालत नाही. तुम्ही टॅक्स घेता ना, मग टॅक्स भेटला तुम्ही काय, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मी कलेक्टरने ते सांगितलं, तुम्ही एंटरटेनमेंट टॅक्स वसूल करता, पण तुमची पण जबाबदारी आहे की लोकांना एंटरटेनमेंट हे करणं. जितके जास्त कार्यक्रम होते तितके जास्त आपला पैसा वसूल होईल. आज महापालिकेची परिस्थिती अशी असताना त्या ठिकाणी 50 लाख रुपये राजीव विद्येंनी ठेवले होते बजेटमध्ये, परंतु महापालिकेची परिस्थिती दबघाईत आहे. बाकीचे इतर काही काम नाही, फक्त मंदिरं तोडण्यामध्येच ते इंटरेस्टेड आहे, अशी ती परिस्थिती या महापालिकेची झालेली आहे. त्यांनी हे पाहिलं तर हे रंगमंदिर, हे संत एकनाथ रंगमंदिर आहे, रंगमंदिराकडे दुर्लक्ष आणि बाकी दुसऱ्या मंदिरांकडे लक्ष असं चाललं आहे. म्हणून मी या ठिकाणी स्वतः आता मी याचं पालकत्व घेतलेलं आहे. कारण हे उद्घाटन करत असताना शरद पवारजी आले होते, त्यांच्या हाताने उद्घाटन, ते मुख्यमंत्री होते आणि मी महापालिकेचा विरोधी पक्षनेता होतो. मी या व्यासपीठावर होतो. मी पहिला माझा कार्यक्रम म्हणजे व्यासपीठावरचा कार्यक्रम माझा इथेच झाला, म्हणजे मोठा हे, आणि मी आभार प्रदर्शनाचं भाषण पण केलं होतं. त्यामुळे हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी तर लकी आहे, नाट्यप्रेमींसाठी सुद्धा लकी मध्यवर्ती आहे आणि म्हणून याच्यामध्ये हॉलफुल भरलेला असतो. पण आज मात्र काय झालं की जो उठला तो खुर्च्या तोट, हे तोट झालं. एखादा कार्यक्रम घेतला ना की 1-2 खुर्च्या तुटलेल्या असतात, तर मग ते एकतर कोणीतरी त्या ठिकाणी एक बसून, मी आता नाट्यप्रेमींना ते सांगितलं, तुमचं मंडळ स्थापन करा आणि तुम्हीच चालवा BOT टाईप, आणि तुम्ही चालवा, तुम्हाला नाममात्र दरात देऊ. म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला असं म्हटलं की ते हे लाईट कमी पडतो, इथं हे पडदा असा आहे, तो त्यांना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे त्या ठिकाणी करू शकाल, पण तुम्ही चालू करा. आम्ही महापालिकेतर्फे म्हणजे खाजगीकरण करणार नो, खाजगीकरण म्हणत नाही त्याला, आउटसोर्सिंग. खाजगीकरण म्हणजे काय लगेच विकून द्यायचं असं नाही. तर त्या कारण काय नाही, तर आम्ही काय करू म्हणून एक माणूस त्या ठिकाणी असतो, त्या माणसाला पण तिकडे बोलून घ्यायचं. आता मी त्या ॲडिशनल कमिशनरला धाडलं, म्हटलं इथे एक माणूस ठेवा, इथे सगळी ती आपली प्रॉपर्टी आहे ना, तुम्ही प्रॉपर्टी चे इन्चार्ज असताना तुम्हाला काही कळत नाही का? मग आता बोलू त्यांना. आणि मी स्वतः या ठिकाणी पालकत्व घेतलेलं आहे. माननीय संजय शिरसाट साहेबांनी 20 लाख दिले, मी सुद्धा त्या ठिकाणी 30 लाख रुपये द्यायला तयार आहे, परंतु 50 लाख ते असं म्हटलं तरी त्या ठिकाणी हे होणार नाही. म्हणून मी पालकमंत्री महोदयांना, मी रामदासबाईंना मी विनंती करेन की आपल्या DPDCमधून होईल का? तर कलेक्टरने सांगितले की DPDCमधून काही नॉर्म्स असतात, ते आपण काहीतरी चेंज करू, परंतु लवकरात लवकर हे काम सुरू करू. हे मी पूर्णपणे सगळ्या नाट्यप्रेमिकांना, रसिकांना, मी स्वतः रसिक आहे, मला सुद्धा गाण्याची आवड आहे, नाटकाची आवड आहे, त्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी अडचण निर्माण होते की इथं काहीच नाही. कारण मी आलो तर लगेच म्हणतील हे कसं, म्हणून कदाचित ते पण होत नाही, नाटकं पण व्हायला लागले. आणि जे कोणी नाट्य कलावंतांनी निषेध व्यक्त केला असेल, निषेध व्यक्त करून ठीक आहे, तुम्ही तुमच्या भावना दाखवल्या असेल, पण उगाच फेसबुकमध्ये आमची बदनामी करू नका. मी ते काम करतो कारण ह्या शहराने ह्या सगळ्या नाट्यप्रेमींना, ह्या नाट्य कलावंतांना आणि नाट्य यांनासुद्धा चालकांनासुद्धा खूप मोठी मदत केलेली आहे.